धुळे जिल्ह्यातला महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून मनमाड इंदोर रेल्वे मार्गाची नोंद होते आणि त्या मनमाड इंदोर रेल्वे मार्गाचा प्रश्न आता निकाली निघाले असताना आता हा रेल्वे मार्ग होतो आहे। मात्र ज्या भागातून हा रेल्वे मार्ग जातो आहे त्या धुळे तालुक्यातील जवळपास 350 हेक्टर जमीन ही या भागातल्या शेतकऱ्यांची जाणार आहे। त्यामुळे आता शेतकरी आक्रमक झालेले या ठिकाणी काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल दादा, नेमकी काय भूमिका आहे आपली? आमची भूमिका अशी आहे साहेब की आम्ही मध्य काळात कलेक्टरलाही निवेदन दिलं आहे, परंतु आम्हाला जे शेती अधिग्रहण करणार आहेत, शासनाने यापूर्वीसुद्धा अधिग्रहण केलेल्या शेती आहेत, नॅशनल हायवे क्रमांक 3 व समृद्धी महामार्ग या पद्धतीने आम्हाला मोबदला मिळावा। आम्ही शेती देण्यात नकार देत नाही, परंतु आमची रोजीरोटी हिणून घेत आहे शेतीची। शेतकऱ्यांना कुठलाही या ठिकाणी व्यवसाय करता येणार नाही। आम्हाला योग्य मोबदला मिळाल्याशिवाय आम्ही शासनाला कोणत्याही पद्धतीत शेती मोजू देणार नाही, हे आमचं प्रामाणिक वचन आहे आणि हा पक्का निर्धार आमचा शेतकऱ्यांचा आहे। नक्कीच या ठिकाणी आपण काय म्हणाल, काय आपली भूमिका आहे? आमची भूमिका एकच आहे, आम्हाला बाजारभावाप्रमाणे पैसे द्यावेत, वन टाईम द्यावेत। ते पण असं कवड्याने द्यायचे, वन टाईम पेमेंट पाहिजे आम्हाला। आणि परत आमचे जे कुटुंब आहे, आज जे शेतीवर सुखी आहे, आज जे आम्ही शेतीवर व्यवस्थित जीवन जगतो आहे, आरामात खातो आहे, आरामात झोपतो आहे, ती झोप आम्हाला मिळणार नाही, खायला मिळणार नाही आम्हाला। आणि शेत गेल्यावर काय मिळणार हो? शेत जर आमच्या ताब्यातून शासनाने हिसकावून गेलं तर काय मिळणार आहे? काही मिळणार नाही आहे। त्याकरता त्यांनी वन टाईम फुल पेमेंट आम्हाला करावं शासनाने। नक्कीच आपण काय म्हणाल, आपली काय नेमकी भूमिका आहे? किती शेतकरी, किती गावं आहेत, काय बाधित? याच्यामध्ये जवळजवळ हजारो शेतकरी आहेत, बाधित शेतकरी आहेत व धुळे तालुक्यातील 350 हेक्टरच्या वर जमीन यात संपादन होणार आहे। धुळे तालुक्यातील बाळापूर, वडजाई, पिंपरी, सावदे, अवधन, लळिंग, रानबा आणि पुरमेपाडा याच्यातली काही गावं जी आहेत ती महापालिका हद्दीतली आहे व काही गावं जी आहेत ती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3च्या लगतची आहेत। यापूर्वी धुळे जिल्ह्यात देखील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 आणि 6 साठी भूसंपादन झालेलं आहे। त्यावेळेस जवळजवळ 1 कोटी रुपये ते 2 कोटी रुपयांनी मोबदला देण्यात आलेला आहे। तो जो मोबदला देण्यात आलेला आहे तो स्क्वेअर मीटरने देण्यात आलेला आहे, परंतु यामध्ये 2022 साली धुळे जिल्ह्यामध्ये नरडाणा बोरी रेल्वे मार्गासाठी जे भूसंपादन करण्यात आलं त्या ठिकाणी पालिकेच्या हद्दीतील गावांना सुद्धा हेक्टरी मोबदला देण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांवर एवढा मोठा अन्याय करण्यात आलेला आहे। एका प्रकारे शेतकऱ्यांना मोबदला नसून शेतकऱ्यांचा शासकीय खून इथल्या स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता उद्या दिनांक 16 तारखेपासून आर्वी आणि पुरमेपाडा येथे मोजणी सुरू होत आहे मनमाड इंदोर रेल्वे मार्गासाठी। तरी सर्व 9 गावातली शेतकऱ्यांनी 100% शेतकऱ्यांनी निर्धार केलेला आहे की शासनाच्या कुठल्याच प्रतिनिधीला आम्ही शासकीय मोजणी करू देणार नाही। या संदर्भात आम्ही माननीय प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी निवेदनही दिलेले आहे। जर शासनाने कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना विश्वासात न घेता व दादागिरी करता जमीन संपादन करण्याचा प्रयत्न केला आणि कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला तर याला सर्वस्वी जिल्हा प्रशासन जबाबदार आहे। आमची एकच मागणी आहे की माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी पालकमंत्री, सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, रेल्वेचे अधिकारी आणि सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन एक मीटिंग ही जिल्हाधिकाऱ्याला येथे घेण्यात यावी व सर्व शेतकऱ्यांच्या भावना या समजून घेण्यात याव्या। आमचा विरोध हा विकासाला नाही, परंतु विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचा जो खून केला जातोय तो आम्ही कदापि सहन करणार नाही। नक्कीच या ठिकाणी विकासाच्या नावावर जो शेतकऱ्यांचा खून केला जातो आहे तो आम्ही कदापि सहन करणार नाही आणि आम्हाला आमच्या जमिनीचा मोबदला जास्तीत जास्त मिळावा अशी भूमिका या भागातल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। मनीष माचोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।